पर्यटकांचे। इथे गंगेवर आलो होतो, इतका पूर आला बघू शकता, म्हटलं थोड्या वेळ तर बघू शकता पूर्ण पाणी 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 पाणी। तर इथे आम्ही करते पॉटमध्ये मिसळ। तर इथे मिसळ मसाला पण आणलेला आहे, आलं लसूण पेस्ट, कांदा। तर आता प्री हीटवर लावलं होतं मी। नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर इतका पाऊस चालू आहे, तर गंगेला पूल आलाच असेल। तर आज थोडंसं काम पण आहे आणि तुम्हाला कानडे मारुती लेक कडून येईल, तिथे किती गणपतीचं साहित्य आलं ते सुद्धा दाखवेल। पण घ्यायचंय आपल्याला ते पुढच्या ब्लॉग मध्ये, म्हणजे उद्या वगैरे जाऊन घ्यायचंय। पण मग असंच म्हटलं जाऊन बघू काय काय आलं काय काय नाही, तर ते सुद्धा शेअर करेल आणि पूल शेअर करेल आपल्या गंगेवरचा, नाशिकच्या गोदावरी नदीचा पूल शेअर करणार तुमच्यासोबत। तर जायचंच आहे, थोड्या वेळाने निघू आम्ही, 12-1ला निघू। आणि आता माझ्यासाठी मी स्वयंपाक करते, राईस करते, असा फ्राईड राईस करते। आणि म्हटलं शेवया करू दुपारी, इतक्या खाव्याशा झाल्या, तर शेवयांची रेसिपी दाखवेलच तुम्हाला मी। कोणी कोणी डायरेक्ट उकळून घेतात, डिशमध्ये टाकतात, दूध टाकतात, साखर टाकतात, असं करतात। पण मी कशा करते, मी तुपामध्ये थोड्याशा फ्राय करून घेते, सगळ्यांनाच माहिती असेल, थोडं फ्राय करून घेते, जसं शिरा करतो तसं। त्याच्यामध्ये दूध किंवा गरम पाणी टाकून तुम्ही मस्त साखर टाकू शकता। तर जी मी साखर आणली होती ना, ही आपली आयर्न लाईटची साखर, तर याच्यात कसं 50% लेस कॅलरीज असतात। जसं एका चमच मध्ये समजा 100 कॅलरी असतील, तर ह्या एका चमच मध्ये फक्त 50च कॅलरी असतात। तर ही आणलेली आहे, तर म्हटलं त्याचं करून आपण आणत होता। तर इथे आम्ही कानडे मारुती लेनकडे आलो आणि इतकं म्हणजे डेकोरेशनचं सामान आणलं एकदम नवीन नवीन प्रकारचं। तर दरवर्षी पण ह्या वर्षी तर जास्तच आलेलं आहे आणि इतकेच छान छान सुंदर सुंदर, म्हटलं चला जाताना तुम्हाला दाखवू। तर बघू शकता किती गर्दी आहे घेण्यासाठी, आणि आम्हाला पण घ्यायचंय। तर जेव्हा घेईल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच मी काय काय घेणार आहे, काय काय नाही, कसं प्लॅन करणार आहे गणपती डेकोरेशनचं। तर बघू शकता कानडे मारुती लेन फेमस आहे नाशिकमध्ये डेकोरेशनसाठी। प्रत्येक दिवाळीचं डेकोरेशन असो किंवा मग गणपती डेकोरेशन, नवरात्रीमध्ये असं म्हणजे खूपच छान डेकोरेशन तिथे सामान भेटतं डेकोरेशनचं, DIYचं आणि ज्वेलरी वगैरे ते सुद्धा खूप छान भेटतं तिथे। तर बघू शकता भरपूर प्रमाणात असं डेकोरेशन आलेलं आहे तिथे। तर मला ना माझ्याकडे डेकोरेशनचं भरपूर फुलं वगैरे खूप छान छान आहे, पण माझ्या डोक्यात आहे थीम कशी करायची। तर मला एक्स्ट्रा काही लागेल ना लटकन वगैरे, तर ते घ्यायचे मला, तर घेईलच मी पुढच्या ब्लॉगमध्ये, तुम्हाला दिसेलच ते सगळं। तर म्हटलं चला आज दाखवते तुम्हाला कानडे मारुती लेन। एवढी लेन आहे ना, पूर्ण डेकोरेशनचे सामान आणि होलसेल भावात मिळतात तिथे। तर तेच बघत चाललो होतो आम्ही आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू। त्याच्यानंतर गंगेवर जाणार, गंगेवर किती पूर आला ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार। तर चला।
इतका पूर आला बघू शकता. म्हटलं थोड्या वेळ तर बघू शकता पूर्ण पाणी 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 एकदम स्वच्छ दिसते ना. पुढं ना कळतं ना या त्यांना किती खेळल्या तिथे नाही ना हे ना बीच सारखं पाणी येतं एकदम विसरून तर येतं येते असं दिसून जाईल आता ते. गेली ना पूर आलाय. तिसरा चौथा पूर आहे हा पावसाळ्यातला. चौथा पूर आलेला आहे एवढा गंगेवर. इतकं पाणी येते बघू शकता. वाढतंय पाणी भारी वाटतंय. थोडंसं इकडे फिरते पाणी वाढतंय काढणं पडतं. पूर्ण पाणी
याच्यामध्ये मिसळ, तर इथे मिसळ मसाला पण आणलेला आहे, आलं लसूण पेस्ट, कांदा. तर आता प्री हीटवर लावलं होतं मी. आता कांदा टाकून आधी जिरे टाकते. तर त्याला मस्त आता आपल्या इलेक्ट्रिक कुकरमध्ये करू. कांदा लाल होऊ देते आणि 10 मिनिटाचं असं सॉटे करायचं. तर मग जोपर्यंत लाल होतं तोपर्यंत कांदा आणि मस्त फोडणी बसली जाते याच्यामध्ये. आणि आपल्या इलेक्ट्रिक कुकरमध्ये जास्त कुकरमध्ये उसळ वगैरे खूप छान लागते. तर इथे मस्त भिजत ठेवलेली आहे मी. आणि आपला मिसळ मसाला आणला मी, त्याच्यात टाकणार आहे. तिखट आहे भरपूर. काय स्टूल घे ना, तिकडून स्टूल आण. जायचं हे जाऊन जाईल ना, मी हे करते ना मसाला. बस एवढं टाकते कारण तिखट आहे मिसळ मसाला. तर बघू शकता असं झालेलं आहे. मला तांब्यावर पाणी मला पण तिला पण दे ना पाणी. मला तांब्या भरून दे पाणी. घे ना, ते बघ पाणी घे तुला. इकडे तांब्या बघ, तांब्या. तुम्ही अशीच न पाणी टाकता मीठ टाकून फक्त ठेवली ना तरी एकदम मऊ होऊन जाते. पण आता मला रस्साची करायची आहे त्याच्यामुळे आता याच्यात मी पाणी टाकते. एक तांब्या पूर्ण पाणी टाकते. रस्सा छान लागतो त्याचा. मीठ तर आता इथे आपण बंद करू आणि मॅन्युअल पंधरा मिनिटाची ठेवू. 15 मिनिटात होईल. तर 15 मिनिटाचा लावलेला आहे. आता होईल आपोआप आणि आपोआप बंद होऊन जाईल. तर ते आता साईडला होईलच. सगळं आवरून देते.